मित्रांनो नमस्कार. आपण बुद्धिमत्ता चाचणीच्या या भागामध्ये उपघटक 9.3 संख्या याच्या आधारे काही प्रश्न पाहणार. आपण समान पद ओळखा किंवा पदाचा सहसंबंध निर्माण करा किंवा समान पदांची माहिती करून घ्या या घटकाच्या अंतर्गत आपण काही समान आकृत्यांचे गट पाहिले, काही समान सहसंबंध असणाऱ्या शब्दांचे गट पाहिले. आज आपण या मालिकेतील हा तिसरा उपघटक पाहणार आहोत, उपघटक 9.3 संख्या. मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या संख्या दिलेल्या असतात आणि त्या संख्येचा आपल्याला एक विशिष्ट गट तयार होत असतो आणि मग त्या संख्येचा जो गट तयार झालेला आहे त्या गटाशी साधर्म्य असणारा पर्यायाचा आपल्याला तो गट ओळखावा लागतो. आता याच्यामध्ये बघा कधी कधी याच्यामध्ये समसंख्या दिलेल्या असतात, म्हणजे कधी कधी समसंख्येचा एखादा गट असतो, कधी कधी याच्यामध्ये बघा एखादा विषम संख्यांचा गट असतो, त्याच्यामध्ये विषम संख्या दिलेली असतात. कधी कधी याच्यामध्ये बघा मूळ संख्यांचा गट असतो, त्यामध्ये मूळ संख्या दिलेली असतात. कधी कधी याच्यामध्ये सम विषम मूळ याशिवाय वर्ग आणि घन सुद्धा येतात. कधी कधी वर्ग संख्या विचारतात गटामध्ये, काही संख्यांचे घन असतात, घन संख्या सुद्धा विचारतात. अशा प्रकारे वर्ग संख्या, घन संख्या, मूळ संख्या, पाढ्यातल्या संख्या, कधी कधी त्याच्यामध्ये अधिक एक अशा स्वरूपाने सुद्धा संख्येच्या गणित याच्यावर आधारित असतात. आपण उदाहरणाला सुरुवात करूया. पहिलं उदाहरण घेऊया आपण 24, 36, 52. पर्याय 1, 31, पर्याय 2, 29, पर्याय 3, 76 आणि पर्याय 4, 95. आता अतिशय सोप्या पद्धतीने विचारलेले हे गणित आहे. या गटाशी जुळणारे पद ओळखा. या अंतर्गत यामध्ये जे गटाशी जुळणारे पद आहे ह्या सगळ्या तुम्ही पाहिले की लक्षात आला असेल की ह्या सगळ्या समसंख्या आहेत, म्हणजे हा समसंख्येचा गट तयार झालेला आहे. एक स्थानी 4 आहेत, 6 आहेत, 2 आहेत, म्हणजे हा समसंख्येचा गट तयार झालेला आहे. ह्या सगळ्या समसंख्येच्या गटावर आधारित संख्या आहे. म्हणून पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये समसंख्या आहे 76, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे समसंख्येच्या गटामधला पर्याय क्रमांक 3 76, कारण हा समसंख्येचा गट तयार झालेला आहे. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न दुसरा 47, 61, 53, 77. पर्याय घेऊयात. पर्याय 1, 58, पर्याय 2, 80, पर्याय 3, 25 आणि पर्याय 4, 42. आता यामध्ये खूप सोप्या पद्धतीने विचारलं आहे. जसे या ठिकाणी समसंख्येचा गट आहे तसंच आपण या उदाहरणामध्ये काय केले आहे, समसंख्येच्या ऐवजी या ठिकाणी आपण विषम संख्येचा गट घेतलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या बघा एकक स्थानी या ठिकाणी 7 आहेत, 1 आहे, 3 आहे, 7 आहेत, म्हणजे ह्या सगळ्या विषम संख्येच्या गटातील संख्या आहेत. म्हणजे हा विषम संख्येचा गट आहे, विषम संख्या.
आता विषम संख्येचा गट असल्यामुळे यामध्ये बघायचं, हा समसंख्या आहे, ही समसंख्या आहे, ही समसंख्या आहे, ही विषम संख्या येते, ही समसंख्या आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल ते म्हणजे विषम संख्येचा गट. 47 विषम संख्या आहे, 61 विषम आहे, 53, 77 तशीच 25 ही सुद्धा विषम संख्या आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न पुढील घेऊया. 18, 45, 27 आणि 54 पर्यायामध्ये घेऊया. पर्याय 1 36, पर्याय 2 52, पर्याय 3 71 आणि पर्याय 4 80. आता हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आपण घेतला होता. या प्रश्नामध्ये पहा, या ज्या संख्या दिलेल्या आहेत या संख्या अशा प्रकारच्या जेव्हा संख्या येतात त्यावेळेस तर ह्या पाढ्यातल्या असू शकतात. वर्गसंख्या, धनसंख्या, समसंख्या, विषम संख्या किंवा वर्ग प्लस 1 घन प्लस 1 किंवा यांची बेरीज समान असेल. 8 आणि 1 9, 4 आणि 5 9, 7 आणि 2 9, 5 आणि 4 9 अशा प्रकारची यांची. कसं इथं 6 आणि 3 9 यांची बेरीज सुद्धा समान आहे. 8 आणि 1 9, 5 आणि 4 9, 7 आणि 2 9, 5 आणि 4 9, तसं 3 अधिक 6 9, 5 अधिक 2 7, 7 अधिक 1 8, 8 अधिक 0 8. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने सुद्धा येतं. आणि ह्या संख्या ज्या आहेत ह्या 3 आणि 9च्या पाढ्यातल्या सुद्धा संख्या आहेत. म्हणजे 3 आणि 9 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांचा सुद्धा एक गट येतो. याला सुद्धा 3 आणि 9 ने भाग जातो. तसं ह्या संख्या सुद्धा 3 आणि 9 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांचा गट आहे. म्हणजे अशा प्रकारच्या 2 प्रकारे याचं उत्तर आपल्याला काढता येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या उदाहरणाच्या मार्फत वेगवेगळे प्रश्न घेऊन अशा प्रकारे आपण त्या प्रश्नाची उत्तरं काय येतील किंवा कशा प्रकारे काढता येतील या संदर्भामध्ये आपण पाहत आहोत. तर अशा प्रकारे कधी कधी सम विषम, कधी कधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी बेरीज सुद्धा सांगून येतं, गुणाकार येतो कधी कधी. अशा स्वरूपाच्या संख्या सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील प्रश्न घेऊया. पुढच्या प्रश्नामध्ये आहे 777, त्यानंतर 444 आणि 555 असा एक गट तयार झालेला आहे. पर्याय बघूया. पर्याय सुद्धा 4 5 4, पर्याय 2 2 2 2, पर्याय 3 8 8 9 आणि पर्याय 4 2 2 6 226. आता या गणिताकडे पाहिलं की आपल्या लक्षामध्ये की या गणितामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या समान अंकापासून तयार झालेल्या आहेत. म्हणजे 7 7 7 7 7 7 4 4 4 5 5 5. पर्यायामध्ये 2 2 2 म्हणजे पर्याय क्रमांक येईल 2. तर या ठिकाणी 4 5 4 आहे म्हणजे हे 5 वेगळे आले. या ठिकाणी 8 8 आहे पण या ठिकाणी 9 आले, ते वेगळे आले. 2 2 आहेत तर 6 वेगळे आले म्हणजे पर्याय क्रमांक 2 येईल. 7 7 7 4 4 4 5 5 5 तसं 2 2 2 म्हणजे समान संख्येपासून तयार झालेली संख्या 7 7 7 4 4 4 5 5 5 2 2 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 5वा पुढचा घेऊया. 13 छेद 4 17 17 ला छेद
9 8 याला छेद 5 पर्याय 1 9 याला छेद 12 दूसरा पर्याय 12 याला छेद 7 तीसरा पर्याय 4 याला छेद 10 आणि पर्याय 4 8 याला छेद 11। आता विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणाकडे पाहिलं की आपल्या लक्षामध्ये आलं असेल की हा हे सर्व जे उदाहरण आहेत याच्यामध्ये अंश मोठा आहे, छेद लहान आहे। कधी कधी त्यांची बेरीज सुद्धा आपल्याला करता येते, पण पहिलं सुरुवातीला पाहताक्षणी लक्षात आलेली गोष्ट आपली एक आहे ती म्हणजे याचा अंश मोठा आहे, छेद लहान आहे। म्हणजे ह्याच्या काही सगळ्या संख्या आहेत त्या अंशाधिक अपूर्णांकाच्या आहेत। अंशाधिक म्हणजे त्याचा अंश मोठा आहे किंवा अंश अधिक आहे, अधिक म्हणजे मोठा आहे छेदापेक्षा, म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाच्या ह्या संख्येचा गट आहे। म्हणून अंशाधिक अपूर्णांक एकच या ठिकाणी, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 2 मध्ये अंशाधिक आहे, 12 हे मोठे आहेत, 7 हे छोटे आहेत, म्हणजे छेद लहान आहे, अंश मोठा आहे। या ठिकाणी अंश छोटा आहे, छेद मोठा आहे, अंश छोटा आहे, छेद मोठा आहे, अंश लहान आहे, छेद मोठा आहे। म्हणजे ही या संख्या ज्या आहेत त्या अंशाधिक अपूर्णांकाच्या न होता छेदाधिक अपूर्णांकाच्या संख्या होती, त्या म्हणजे वेगळ्या गटात तयार होतील। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या गणितामध्ये वेगवेगळे अशा प्रकारचे समान संबंध या ठिकाणी आपल्याला पाहावे लागतात आणि समान संबंधावर आधारित अशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं परीक्षेला विचारतात। आपण जेवढा अधिकाधिक सराव करू तेवढा आपल्याला या प्रकारचे प्रश्न सहजपणे समजणं सोपं जाईल आणि त्याचा अधिकाधिक आपल्याला सराव करता येईल। पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6 36 49 16 आणि 81। पर्यायाकडे जाऊया। पर्याय 50, दूसरा पर्याय 19, तीसरा पर्याय 64 आणि चौथा पर्याय तो आहे 122। आता यामध्ये पादक चिन्हाच्या संख्या लक्षामध्ये आल्या असतील किंवा ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत ह्या सगळ्या संख्या वर्ग संख्या आहेत। हा वर्ग ही वर्ग संख्या आहे, ही वर्ग संख्या आहे, ही आहे आणि ही वर्ग आहे। म्हणजे ह्या वर्ग संख्येचा गट आहे आणि ज्यावेळी वर्ग संख्येचा गट येतो त्यावेळी पर्यायातली वर्ग संख्या शोधायची। मग या ठिकाणी वर्ग संख्या आहे 64। म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या वर्ग संख्या पाठ असणं गरजेचं आहे। 1 चा वर्ग काय, 2 चा काय, 3 चा काय, किमान 25 ते 30 पर्यंतचे वर्ग आपले पाठ असणं गरजेचं आहे। म्हणजे वर्ग संख्या आपल्या पाठाक्षणी लक्षामध्ये येते की हा 7 चा वर्ग आहे, हा 6 चा वर्ग आहे, तो 4 चा वर्ग आहे, तो 9 चा वर्ग आहे। मग या ठिकाणी 8 चा वर्ग आहे, उत्तर आहे। हा काय वर्ग नाही, हा पण वर्ग नाही, हा पण वर्ग नाही, ही वर्ग संख्या नाही, ही वर्ग संख्या नाही, ही वर्ग संख्या नाही, वर्ग संख्या एकच आहे। 8 8 64 म्हणजे 8 चा वर्ग, हा 9 चा वर्ग, 4 चा वर्ग, 7 चा वर्ग, 6 चा वर्ग, 6 6 36, 7 7 49, 4 चा वर्ग 16 आणि 9 चा वर्ग 81, 9 9 81। अशा प्रकारे हा वर्ग संख्येचा देखील पर्याय क्रमांक 3 64। पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न 7वा 3 23 53 आणि 83। यामध्ये पहा
पर्याय क्रमांक 43, पर्याय 2 33, पर्याय 3 63 आणि पर्याय 4 93. आता या संख्यांमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या ज्या सगळ्या संख्या आलेल्या आहेत ह्या सर्व संख्या ह्या मूळ संख्या आहेत, पण एकच स्थानी 3 ही संख्या असणाऱ्या मूळ संख्येचा गट तयार करायचा आहे. म्हणजे मूळ संख्या तर आहेत पण त्याच्यामध्ये उपगट तयार करायचे, एकच स्थानी 3 असणारी संख्यांचा मूळ संख्यांचा गट तयार करायचा. म्हणून मग हा 3 मूळ संख्या तर आहे पण एकच स्थानी मूळ संख्या आहे 3, इथं पण 3 आहे एकच स्थानी मूळ संख्या, इथं पण 3 आहे, त्या मूळ संख्येमध्ये एकच स्थानी 3 असणाऱ्या मूळ संख्यांचा हा गट आहे. म्हणजे याचा उत्तरी पर्याय क्रमांक आधी शोधावा लागेल आपल्याला की मूळ संख्या कोणती आहे, तर 43 मूळ संख्या आहे. ही मूळ संख्या नाही, ही मूळ संख्या नाही, ती पण मूळ संख्या आहे. म्हणजे एकच मूळ संख्या आहे ती म्हणजे 43 आणि एकच स्थानी 3 आहे. म्हणजे उत्तर येईल याचा पर्याय क्रमांक 1 43, कारण ही मूळ संख्या आहे आणि एकच स्थानी 3 आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 8वा कंसामध्ये 4 16, दुसऱ्या कंसामध्ये 7 49 आणि तिसऱ्या कंसामध्ये 3 9, पर्यायामध्ये एक पर्याय 36, दूसरा पर्याय 8 64, तीसरा पर्याय 2 8 आणि चौथा पर्याय आहे 5 20. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या संख्या पाहता क्षणी आपल्या लक्षामध्ये की याच्यामध्ये काय आहे. 4 चा वर्ग 16, 7 चा वर्ग 49, 3 चा वर्ग 9. म्हणजे याच्यातली सुद्धा संख्या अशी तर इथं वर्ग पाहिजे आपल्याला. 6 चा वर्ग 36 येतो, ही संख्या येणार नाही. 8 चा वर्ग 64 येतो, ही संख्या येऊ शकते. 2 चा वर्ग 4 येतो, ही 8 आले, 2 चा घन आलाय आणि येणार नाही. 5 चा वर्ग 25 पाहिजे 20 आले, ती पण संख्या येणार नाही. मग 4 चा वर्ग जसं 16, 7 चा वर्ग जसं 49, तसं 3 चा वर्ग 9, तर मग 8 चा वर्ग 64. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 8 चा वर्ग, 4 चा वर्ग, 7 चा वर्ग, 3 चा वर्ग. म्हणजे वर्ग संख्या, घन संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या या आपल्या पाठ असल्या तर ताबडतोब गणित पाहिलं की त्याचं उत्तर आपल्याला येतं. पुढचा प्रश्न घेऊया. अजून एक वेगळ्या प्रकारचा काही प्रश्न घेऊया 2-4 अजून आणि मग थांबूया आपण या प्रकारामध्ये. मग हा घटक आपण समजून जातो. प्रश्न 9वा. आठशे 42, 518, 347, पर्याय 1, 248, पर्याय 2, 791, पर्याय 3, 528 आणि पर्याय 4, 347.
26. आता कधी कधी काय असतं माहिती का, ज्यावेळेस मोठ्या संख्या विचारतात तर या मोठ्या संख्येमध्ये खूप लहान खूप सोप्या अशा प्रकारची ट्रिक वापरलेली असते. त्यामुळे आपण जास्त घाबरतो किंवा याच्यामध्ये काय असेल, एक तर कधी काय होतं, याचा वर्ग असतो इकडे, या संख्येचा वर्ग हा असतो, याचा वर्ग हा असतो, याचा वर्ग हा असतो. कधी कधी बाजूच्या दोघांची बेरीज ही असते मधली, दोघांची बेरीज मधली असते, कधी कधी असं असते. कधी कधी दोघांचा गुणाकार इकडची संख्या असते, कधी इकडची गुणाकार ही संख्या असते, अशा प्रकारे पण याच्यामध्ये असतात. आता यामध्ये काय बघा, याच्यामध्ये अजून सोपं आहे. याच्यामध्ये काय केले त्यांनी, संख्यांचा या ठिकाणी बेरीज केली त्यांनी. 8 अधिक 4 अधिक 2 म्हणजे 8 आणि 4 12 आणि 2 14 असं केलंय. 5 अधिक 1 अधिक 8 म्हणजे 8 आणि 1 9 आणि 5 14. त्यानंतर 3 अधिक 4 अधिक 7 7 आणि 4 10 4 14 म्हणजे 14 ही संख्या समान आलेली. यांची बेरीज, यांची पण बेरीज 14 आलेली आहे, यांची पण बेरीज 14 आलेली आहे आणि यांची पण बेरीज 14 आलेली आहे. म्हणजे या संख्यांची बेरीज 14 येणाऱ्या संख्येचा गट आहे. म्हणजे संख्येतील अंकांची जी बेरीज आहे ना ती जर करून पाहिली आपण तर ती 14 येते. म्हणजे पर्यायातील अशी संख्या शोधावी लागेल आपल्याला ज्या संख्येची बेरीज 14 आली पाहिजे. हा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. आता याची जर आपण बेरीज करून पाहिली तर 8 आणि 4 12 आणि 2 14 होतात. याची जर पाहिली आपण तर 9 आणि 1 10 आणि 6 17 होतात. याची जर आपण पाहिली तर 8 आणि 2 10 आणि 5 15 होतात. इथे जर करून पाहिलं आपण तर 6 आणि 2 8 आणि 3 11 होतात. म्हणजे मग याचं उत्तर सरळ झालंय. आपलं पर्याय क्रमांक 1च आला. कारण अंकांची बेरीज 14, अंकांची बेरीज 14, अंकांची बेरीज 14 अशा प्रकारे. म्हणजे अंकांची बेरीज 14 या सूत्राच्या आधारे याचं उत्तर मिळतं. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न क्रमांक 10. दोन 17 वेगळा प्रकार घेऊया आपण. 2 17 50 10 50 आणि 10. पर्याय 1 65. पर्याय 2 99. पर्याय 3 8 आणि पर्याय 4 35. आता बघा या संख्येच्या गटामध्ये काय केलेलं आहे तर वर्ग संख्येचा म्हणजे वर्ग संख्येचा वर्ग केलाय आणि त्याच्यामध्ये प्लस 1 केलाय. वर्ग संख्या प्लस 1. उदाहरणार्थ बघा आता हे 2 कसे आले तर 1 चा वर्ग 1 अधिक 1 बरोबर 2 आले. मग 4 चा वर्ग 16 अधिक 1 बरोबर 17 आले. मग हा 7 चा वर्ग 49 अधिक 1 बरोबर 50 आले. आणि इकडे 9 कसे आले तर 3 चा वर्ग 9 अधिक 1 बरोबर 10 आले. म्हणजे या ठिकाणी वर्ग केलेला आहे संख्येचा आणि त्याच्यामध्ये प्लस 1 केलेला आहे. म्हणजे संख्येचा वर्ग प्लस 1 या सूत्रामध्ये याचं समान संख्येचा गट तयार केलेला आहे. मग या ठिकाणी बघा ही संख्या कशी तयार झालेली आहे. आता या ठिकाणी 8 चा वर्ग 64 अधिक 1 बरोबर 65 म्हणजे ही संख्या तयार होऊ शकेल. आता इथेही वर्ग संख्येचा प्लस 1 मध्ये संख्या येत नाही, ही पण येत नाही. घन प्लस वर्ग प्लस 1 येत नाही. 2 चा वर्ग 4 होईल, 4 आणि 1 5 होईल, 3 चा वर्ग 9 होईल, 10 आला त्या ठिकाणी -1 तर 8 होईल. ही संख्या येणार नाही. ही 36 आहे, ही मायनस होऊ शकते.
6×7 = 36, 6चा वर्ग मायनस 1 या उदाहरणाला ठेवली. आता या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी तिन्ही संख्या वर्ग प्लस 1 याच्यामध्ये येत नाही समान गटामध्ये. मग कोणता पर्याय घडतो तर हा येऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 8 चा वर्ग 64 अधिक 1 65 म्हणजे 1 चा वर्ग 1 अधिक 2, 4 चा वर्ग 16 अधिक 1 17, 7 चा वर्ग 49 अधिक 1 50 होता, 3 चा वर्ग 9 अधिक 1 10 होता. तसं या ठिकाणी 8 चा वर्ग 64 त्यामध्ये अधिक 1 केला की 65 उत्तर येते त्याचं. या संख्यामध्ये मात्र असं होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेऊया, थोडा वेगळा घेऊया आपण. 4728, 6212, 8432. पर्याय घेऊया. पर्यायामध्ये 9430, दुसरा पर्याय 5420, तिसरा पर्याय 3820 आणि चौथा पर्याय 7636. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस अशा प्रकारची मोठी संख्या मी तुम्हाला सांगितलं की आधी दोघांचा गुणाकार मधली संख्या असते किंवा या दोघांचा गुणाकार ही संख्या असते किंवा या दोघांचा गुणाकार ही संख्या असते किंवा सगळ्यांची बेरीज समान असते, सगळ्यांची बेरीज समान असते. अशा प्रकारचे याच्यामध्ये ट्रिक्स वापर याचं समान अशा प्रकारचा संबंध निर्माण करण्यात आलेला असतो. कधी कधी या दोघांची बेरीज पुण्याचा वर्ग मधली संख्या असते, दोघांची संख्या बेरीज करायची त्याचा वर्ग किंवा दुप्पट करायची त्याचा वर्ग, अशा प्रकारचे सुद्धा याच्यामध्ये असू शकतात. आता याच्यामध्ये बघा खूप सोपं केलंय त्यांनी, या दोघांचा गुणाकार केला 7 चोक नाही अशा प्रकारचा येणार नाही याच्यामध्ये. तर याच्यामध्ये त्यांनी या पद्धतीने केले म्हणजे अलीकडच्या दोन संख्येचा गुणाकार केले 7 चोक 28 असे केले. 7 चोक 28 तसं 6 दुणे 12, 8 चोक 32 पुढची संख्या. तसं इथं पुढची संख्या यायला पाहिजे 9 दुणे 18, 36 यायला पाहिजे, 30 आले म्हणजे ही संख्या येणार नाही. 5 चोक 20 ही संख्या येऊ शकते बघ, कारण दोघांचा गुणाकार आहे. 8 त्रिक 24 येतात, इथे 20 आले म्हणजे येणार नाही. 7 7 42 या ठिकाणी 36 आले म्हणजे हे पण येऊ शकत नाही, म्हणजे हे पण येणार नाही, हे पण येणार नाही, हे येऊ शकेल. माफ कर, हे येऊ शकेल, हे येऊ शकणार नाही, कारण दोघांचा गुणाकार जो आहे ना 5 चोक 20 येतो. म्हणजे पहिल्या दोन संख्येचा गुणाकार बरोबर तिसरी आणि चौथी संख्या किंवा पहिल्या दोघांचा गुणाकार ही संख्या. अशा प्रकारे दिलेल्या संख्येतील पहिल्या आणि दुसऱ्या अंकाचा जर गुणाकार केला तुम्ही तर दोघांचा गुणाकार ही संख्या येते. म्हणजे 7 चोक 28, 6 दुणे 12, 8 चोक 32, तसे या ठिकाणी 5 चोक 20. अशा प्रकारे हे गणित पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येईल. आता शेवटचा एक प्रश्न घेऊयात आणि मग इथे थांबूयात आपण. शेवटचा एक प्रश्न घेतो मी आणि या ठिकाणी थांबू. शेवटचे 2 प्रश्न घेतो आणि मग 2 प्रश्न घेऊन या ठिकाणी आपण थांबूया. प्रश्न पुढील घेऊया. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न 12. 2/4 16/32 9/18 पर्याय
5/15 पर्याय 2 6/12 पर्याय 3 4/12 पर्याय 4 10/40. आता या ठिकाणी लक्षात जो आहे छेद आणि अंश जर आपण पाहिला तर दळपतीची दुप्पट झालेली आहे. 2 ची दुप्पट 4, 16 ची दुप्पट 32, 9 ची दुप्पट 18. तसा विचार जर आपण केला तर या ठिकाणी सरळ उत्तर येईल आपलं 6 ची दुप्पट 12 आहे. कारण हे जी तिप्पट आहे ती पण तिप्पट आहे, ती पण जवळपास 20, 30, 40 ती पण या गटामध्ये येणार आहे. म्हणजे या गटामध्ये सममूल्य अपूर्णांकांचा हा गट तयार होईल आपला. सममूल्य अपूर्णांक म्हणजे या अपूर्णांकाचं मूल्य एकदम समान आहे अशा प्रकारचा हा सममूल्य अपूर्णांक तयार होईल. 2/4, 16/32, 9×2=18, 5×3=15, 6×3=12, 4×3=12 आणि 10×40. म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 2. सममूल्य अपूर्णांकाच्या आधारावर तयार होईल तो अपूर्णांक पर्याय क्रमांक 2 ही त्याचं अचूक उत्तर येईल. शेवटचा एक प्रश्न घेऊया आपण आणि मग थांबूयात. प्रश्न 13 512 343 216 पर्याय 1 इथे लिहितो 81 पर्याय 2 100 पर्याय 3 8 आणि पर्याय 4 220. आता मित्रांनो या ठिकाणी संख्याकडे पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत ह्या घन संख्या आहेत. म्हणजे ह्या कोणत्या तरी संख्येचा घन आहे. म्हणजे तुमच्याकडे घन संख्या आणि वर्ग संख्या, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या हे पाठ असल्यामुळे संख्याकडे पाहता क्षणी तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की हा जो गट तयार झालेला आहे तो या ठिकाणी घन संख्येचा गट तयार झालेला आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर 8 चा घन 512, त्यानंतर 7 चा घन आलेला आहे 343 आणि 6 चा घन 216 आहे. म्हणजे घन संख्या आहे 6 चा घन 216. मग आता आपल्याला घन संख्या शोधावी लागेल याच्यावरून सुद्धा. मग हा तर वर्ग संख्या आहे बघा, 9 चा वर्ग आहे. हे 9 चा वर्ग येतो म्हणजे येणार नाही उत्तर. हा 10 चा वर्ग येतो म्हणजे पण हे पण उत्तर येणार नाही. हा बघा 2 चा घन येतो, 2 चा घन 8, 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळेस गुणाकार केला की घन मिळेल आपल्याला. 2 गुणिले 4 4 गुणिले 8 म्हणजे हा 8 चा जो पर्याय आहे तो 2 चा घन म्हणजे हे उत्तर येऊ शकतं. आणि हा काही संख्येचा घन येणार नाही कारण ती जी संख्या आहे ती काही घन संख्या येत नाही. तर घन संख्या ही शेवटची 220 येणार नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 आहे 3 तो मात्र 2 चा घन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येऊ शकते आपल्याला. कारण ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत ह्या घन संख्या आहेत. 8 चा घन, 7 चा घन, 6 चा घन, तसं 2 चा घन 8 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे प्रश्नाचं उत्तर येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अशा वेगवेगळ्या संख्येच्या आधारे आपण वेगवेगळे उदाहरणं पाहिले. त्या उदाहरणाच्या आधारे एक समान गट कसा तयार होतो आणि मग तो समान गट तयार झाल्यानंतर पर्यायामधला समान गट कसा ओळखायचा हे अधिकाधिक जर आपण याचा सराव केला तर आपल्या लक्षामध्ये आला असेल. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. ज्यांनी पाठीमागे लागून व्हिडिओ पाहिलेले त्यांनी एकदा दोनदा ते व्हिडिओ पहा, अधिकचा सराव करा. अधिकचा सराव हेच यशाचं गमक आहे हे लक्षात ठेवा.
तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढे तुम्हाला गुण अधिक मिळतील याची खात्री बाळगा. आपण जर व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन ऑन करा, मित्रांना शेअर करा. जर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.